नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, सरकारने आधार कार्ड आणि पॅन कार्ड एकमेकांशी लिंक करणे बंधनकारक केलेले आहे। मित्रांनो, तुमचं जर आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक नसेल तर तुमचं पॅन कार्ड निष्क्रिय होणार आहे, तुम्हाला ITR फाईल भरता येणार नाही व तुमचा जो इन्कम टॅक्स आहे तो उच्च दराने कपात केला जाईल। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पॅन कार्ड आधार कार्डशी कसं लिंक करायचं याची संपूर्ण प्रोसेस पाहणार आहोत। मित्रांनो, अशाच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या मराठी टेली YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ। सर्वप्रथम Google मध्ये incometax.government.in ही वेबसाईट ओपन करून घ्यायची आहे। आता ही वेबसाईट ओपन केल्यानंतर आपल्याला 1 नंबरवरती क्लिक करायचं आहे। आता आपल्या समोर असा इंटरफेस ओपन होईल। इथे आपल्याला लिंक आधार या बटनावरती क्लिक करायचं आहे। आता आपल्या समोर असा इंटरफेस ओपन होईल। इथे आपला जो पॅन नंबर आहे तो पॅन नंबर इथे एंटर करून घ्यायचा आहे। त्यानंतर खाली आपला आधार नंबर एंटर करून घ्यायचा आहे आणि व्हॅलिडेट या बटनावरती क्लिक करायचं आहे। आता इथे आपल्याला कंटिन्यू टू पे या बटनावरती क्लिक करायचं आहे। इथे परत एकदा आपला जो पॅन नंबर आहे तो पॅन नंबर आपण एंटर करून घ्यायचा आहे आणि परत तोच पॅन नंबर कन्फर्म करून घ्यायचा आहे। आता इथे आपला जो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर इथे एंटर करायचा आहे आणि कंटिन्यू या बटनावरती क्लिक करायचं आहे। आता आपल्या मोबाईलवरती एक OTP आलेला असेल, तो OTP इथे एंटर करायचा आहे। परत एकदा कंटिन्यू या बटनावरती क्लिक करायचं आहे। आता इथे यू हॅव सक्सेसफुली व्हेरीफाईड परत एकदा कंटिन्यू करायचं आहे। आता इथे आपल्याला 1 नंबरला इन्कम टॅक्स मध्ये प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि असेसमेंट इयर आपण इथे सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर खाली मायनॉर हेडमध्ये अदर रिसिप्ट वरती क्लिक करायचं आहे आणि इथे सब टाइप ऑफ पेमेंटमध्ये फी फॉर डिले यावरती क्लिक करायचं आहे आणि कंटिन्यू या बटनावरती क्लिक करायचं आहे। आता इथे आपल्याला 1000 रुपयाचं जे पेमेंट आहे ते करायचं आहे। त्यानंतर कंटिन्यू या बटनावरती क्लिक करायचं आहे। इथे तुम्ही नेट बँकिंग, डेबिट कार्ड पेमेंट, RTGS, पे गेटवे इन्क्लूडिंग UPI याद्वारे पेमेंट करू शकता। आता आपण UPI द्वारे करणार आहे। आपली बँक निवडून कंटिन्यू या बटनावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर खाली स्क्रोल करायचं आहे आणि पे नाव या बटनावरती क्लिक करायचं आहे। आता इथे टर्म्स अँड कंडिशन्स आहेत त्या ॲग्री करायच्या आहेत आणि सबमिट टू बँक या बटनावरती क्लिक करायचं आहे। आता आपल्याला UPI द्वारे पेमेंट करणार आहे। इथे आपला मोबाईल नंबर एंटर करायचा आहे आणि आय हॅव अंडरस्टूड द टर्म्स अँड कंडिशन्स वरती क्लिक करायचं आहे आणि प्रोसीड वरती क्लिक करायचं आहे। आता आपण इथे QR कोड स्कॅन करून पेमेंट करणार आहे। सिलेक्ट QR करायचं आहे आणि मेक पेमेंट वरती क्लिक करायचं आहे। आता QR कोड आपण आपल्या मोबाईलमधून स्कॅन करायचा आहे व 1000 रुपयाचं जे पेमेंट आहे ते पेमेंट इथे करायचं आहे। आपलं पेमेंट सक्सेसफुल झालेलं दिसेल। आता आपलं जे पेमेंट आहे ते पेमेंट सक्सेसफुल झालेलं आहे। द चलान पेमेंट इज सक्सेसफुल आलेलं आहे। इथून आपण डाउनलोड वरून क्लिक करून आपलं जे चलन आहे ते डाउनलोड करून घ्यायचं आहे। त्यानंतर बॅक या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि थोड्या वेळानंतर परत एकदा लिंक आधार या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि इथे सुरुवातीला आपण जशी प्रोसेस केली होती तिथे परत एकदा इथे आपलं पॅन नंबर एंटर करायचा आहे आणि त्यानंतर आपला जो आधार नंबर आहे तो आधार नंबर इथे एंटर करायचा आहे
आणि व्हॅलिडेट या बटनावरती क्लिक करायचं आहे। आता आपलं जे पेमेंट आहे ते युअर पेमेंट डिटेल्स आर व्हेरीफाईड, प्लीज क्लिक ऑन कंटिन्यू टू प्रोसीड विथ सबमिशन ऑफ आधार पॅन लिंकिंग रिक्वेस्ट। आता आपल्याला आधार पॅन लिंकिंगची जी रिक्वेस्ट आहे ती टाकायची आहे। त्यानंतर आता इथे खाली कंटिन्यू या बटनावरती क्लिक करायचं आहे। आपलं जे आधारनुसार नाव आहे ते नाव इथे एंटर करायचं आहे। मित्रांनो, आपलं आधार आणि पॅन कार्डवरील डिटेल्स सगळ्या डिटेल्स सेम पाहिजेत मित्रांनो, त्यावेळेसच आपलं आधार आणि पॅन लिंक होणार आहे। तुमचे जर डिटेल्स मिसमॅच असतील तर तुम्ही पॅन कार्ड दुरुस्त करून मग अप्लाय करायचं आहे। आता इथे मोबाईल नंबर इथे एंटर करायचा आहे। मित्रांनो, इथे जर तुमचं फक्त आधारवरती जन्मसाल असेल तर तुम्ही त्यावरती क्लिक करायचं आहे, नसेल तर तुमचं जर पूर्ण जन्मतारीख असेल तर त्यावरती टिक करायचं नाही आणि खाली आय ॲग्री टू व्हॅलिडेट माय आधार डिटेल्सवरती क्लिक करून लिंक आधार यावरती क्लिक करायचं आहे। आता आपल्या मोबाईलवरती अजून एक OTP आलेला असेल, तो OTP इथे एंटर करायचा आहे आणि परत एकदा व्हॅलिडेट या बटनावरती क्लिक करायचं आहे। आता आपली जी आधार पॅन लिंकिंग रिक्वेस्ट ही जी आहे ती रिसीव्ह झालेली आहे आणि ती व्हॅलिडेशनसाठी सेंड झालेली आहे। आता मित्रांनो, आपलं जे आधार कार्ड आहे ते 48 तासांमध्ये आपल्या पॅन कार्डशी लिंक होणार आहे, तेही तुम्हाला मी आता दाखवतो। त्यानंतर इथे आपली रिक्वेस्ट झाल्यानंतर ओके वरती क्लिक करायचं आहे। आता मित्रांनो, मी 48 तासानंतर चेक केलेलं आहे। आपण चेक करूया आपलं आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक झाले आहे का। परत एकदा लिंक आधारवरती क्लिक करायचं आहे आणि सांगितल्यानुसार आपलं जे पॅन नंबर टाकून घ्यायचा आहे आणि आपला जो आधार नंबर आहे तो इथे आपण टाकून घ्यायचा आहे। आता व्हॅलिडेट या बटनावरती क्लिक करायचं आहे। आता इथे आपल्याला युअर पॅन इज ऑलरेडी लिंक्ड टू गिवन आधार असे आपल्याला दिसेल। त्यावेळेस आपलं मित्रांनो पॅन कार्ड जे आहे ते आधार कार्डशी लिंक झालेलं आहे। अशा प्रकारे मित्रांनो आपण आपलं आधार कार्ड जे आहे ते पॅन कार्डशी लिंक करू शकतो। धन्यवाद मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।